त्या दिवशी जवळजवळ 8-10 दिवस झाले माझ्या प्रभागामध्ये बांधकाम म्हणजे घराचं रिपेरिंग चालू होतं. एकदम म्हणजे खाली गेलेलं ते घर आणि त्या माणसानी त्या बाईनी घर उंच केलं कारण पावसाचं पाणी घरामध्ये येत होतं म्हणून. आणि या शिवसैनिक जे आहेत माझ्यासमोर पडलेले त्या लोकांना असं वाटलं की एक बांधकाम माझंच आहे, माझा मुलगा करतो म्हणून ते JCP लावून नगरपालिकेने ते तोडलं. या लोकांनी तक्रार केली म्हणून. आणि आत्ता 1.5 वर्ष झाला मी जे अनधिकृत बांधकामचं पत्र दिलेलं 1.5 वर्ष झाला तरीसुद्धा हे बांधकाम तोडलेलं नाही. मग आता हे शिवसैनिक कुठे आहेत? मग हे दिसत नाही का? आज त्या बाईनी जवळजवळ 5-6 रूम वरचे भाड्याने दिले आहेत, एवढं मोठं खाली वापरते, मग हे पण अनधिकृतच बांधकाम आहे. म्हणून मी इकडे उपोषणाला बसलेली आहे. हे जे तुम्ही आता बांधकामाचा उल्लेख करता हा नेमकं आहे तरी कुठे? हे आहे आपलं आमिरबाईचं घर आहे, त्याच्या समोरच ते घर आलं. तिकडे ते बांधकाम त्या बाईनी केलेलं आहे आणि मी उपोषणाला बसलेली आहे. म्हणजे मी अमरण उपोषण करेल इकडे आणि मी जोपर्यंत ते बांधकाम तुटत नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही. एक घास सुद्धा मारणार नाही, जेवणार नाही. मी इकडे मेली तरी चालेल पण मी इकडनं उठणार नाही. पहिला ते नगरपालिकेने बांधकाम तोडावं. आज 1.5 वर्ष झालं बांधकाम तोडत नाही म्हणून मी इकडनं उठणार नाही. पण महापालिकेमध्ये सत्ता तुमची, महापौर तुमचा, पण हे अधिकारी जर तुमच्या लोकांचं ऐकत नाही मग सर्वसामान्य लोकांचं कसं ऐकणार? माझा पण तोच एक विषय आहे की आम्ही नगरसेवक असताना, मी 4 वेळा निवडून आलेली असताना आम्हाला जर नगरपालिकेमध्ये जर अधिकारी महापौर आम्हाला जर व्हॅल्यू देत नसतील मग सामान्य माणसाचं काय? म्हणून मी उपोषणाला बसले. त्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये चुकी आहे तुम्हाला असं वाटतं? याच्यामध्ये मेन चुकी म्हणजे पानपट्टे साहेबांची आहे. पानपट्टे साहेब, स्वप्नील सावंत आणि त्यावेळेला वार्ड ऑफिसर हे होते आपले गुणीजन साहेब होते आणि इंजिनियर कोण होतं तेवढं मला माहिती नाही, पण यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की जर शिवसेना जर तक्रार करते तर त्याच्या कारवाईसाठी महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि भाजपचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जेव्हा तक्रार करतात त्यावेळी कारवाईसाठी कोणी येत नाही. फक्त तिकडे शिवसेनेवाल्यांनी काय जरा तक्रार केली कारण नगरपालिकेला असं वाटतं की आता नगरपालिका अख्खी मोडून काढतील का काय, नगरपालिकेवर JCP लावतील का काय, म्हणून त्यांच्या पत्रावर लगेच कारवाई होते आणि परत ती बाई उभं राहून तोडते. त्यांना व्हॅल्यू आहे ना, आम्हाला व्हॅल्यू नाही का? 1.5 वर्षापासून मी पण पत्रव्यवहार करते. म्हणून आज 1.5 वर्षानंतर मला हा निर्णय घ्यायला लागला की मी अमरण उपोषणाला इकडे बसले. जोपर्यंत हे बांधकाम तोडत नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही. याच्याबाबत तुम्ही महापौरांना पण पत्रव्यवहार केला होता? हो, महापौरांना मी त्या दिवशी सांगितलेलं आहे हा विषय आणि पत्र पण दिले, अधिकाऱ्यांना सगळ्यांना पत्र दिलेत. काल मी कमिशनरना पण पत्र दिले या विषयावर आणि मी कमिशनरला स्पष्ट सांगितलं की मी उपोषणाला बसणार आहे म्हणून. कारण पानपट्टे साहेबांनी आतापर्यंत काही नाही केलं आणि नरेंद्र डोंगरे हा बांधकामाचा मेन माणूस हा नुसता सुपाऱ्या वाजवतो. कुठे काय पैसे मिळतील का, काय मिळतील का याच्या मागे असतो. जेव्हा आम्ही तक्रार करतो तेव्हा काय नाही. नरेंद्र डोंगरे, वार्ड ऑफिसर या लोकांनी पैसे वसुली करायला माणसं ठेवलेत. जेव्हा महापौरांकडे हा विषय तुम्ही घेऊन गेला तर महापौरांनी तुम्हाला काय नेमका विश्वास दिला? महापौरांनी सांगितलं अधिकाऱ्यांना लवकरात लवकर, नाही ना ताई सांगते तिकडे कारवाई करा कारण ते अनधिकृत बांधकाम आहे. जर महापौरांनी पण आदेश दिल्याच्या नंतर जर अधिकारी ऐकत नसेल आणि तुमच्यावरती उपोषण करण्याची जर वेळ येत असेल मग हे अधिकारी तुम्हाला असं वाटतं का माजलेले आहेत? माजलेले आहेत, एकदम माजलेले आहेत. त्यांना असं वाटतं या महापालिकेमध्ये आम्ही परमनंट आहोत, आम्हाला कोण हटवणार नाही इकडनं, असं त्यांना वाटतं. नगरसेवक म्हणजे त्यांना असं वाटतं झाडूवालेच आहेत, कचरेवाले आहेत ते. आणि आम्ही काय आमची प्रायव्हेट कामं सांगायला त्यांना जातच नाही. जे महापौरांनी सांगितले की अनधिकृत बांधकाम तोडत त्यांनी तोडलं पाहिजे, का तोडत नाही? आणि आता मला पानपट्टे साहेब असे म्हणतात की जुना आहे, पण माझा सुरुवातीपासूनच विषय आहे तो. जसं त्या बाईनी बांधकाम केलं तसा माझा विषय आहे की ते तोडा म्हणून. या लोकांनीच जुनं केलं, ते तोडलं नाही 1.5 वर्षापासून म्हणूनच ते जुनं झालं.